कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च 2026 हा महिना बदल, नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. खास करून हे बदल करिअरच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत असू शकतात. त्याचबरोबर नातेसंबंधांसाठी सुद्धा काही महत्त्वाचे टप्पे मार्च महिना तुमच्या समोर घेऊन येतोय. एक एक करून बोलूया. सगळ्यात आधी करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो. नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा मोठ्या संस्थेशी संबंधित कामात प्रगती दिसेल. तुमचा जर व्यवसाय असेल आणि तो पार्टनरशिपमध्ये असेल तर तिथे तुम्हाला संवादात स्पष्टता ठेवावी लागेल. महत्त्वाचा सल्ला म्हणजे मार्च महिन्यामध्ये उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका आणि कागदपत्र नीट तपासा. खास करून ज्या कागदपत्रांवर तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे, सही करायची आहे, असे कागदपत्र नीट तपासा आणि मगच सही करा. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर अचानक खर्च समोर येऊ शकतो. आता हा अचानक खर्च कशावर असेल? घर, वाहन दुरुस्तीसाठी हा खर्च असू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. याच्या आधी जी गुंतवणूक तुम्ही केली असेल तर मार्च महिन्यामध्ये त्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये मात्र तुम्हाला पावलं जपून टाकावी लागतील. बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. कुंभ राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे आणि त्यामुळे अचानक मोठे खर्च समोर येत आहेत असा अनुभव तुम्हाला आला असेल. त्यासाठीच बचतीकडे लक्ष द्यायचं आहे. अनावश्यक खर्च टाळायचे आहे, कारण असे काही खर्च समोर येत आहेत जे तुम्हाला करावेच लागतात. त्याला कुठलाही पर्याय नसतो. जसे मेडिकलचे खर्च असतील किंवा दुरुस्तीचे खर्च असतील, एखादी गोष्ट अडूनच राहतीये असे काही खर्च. अशा खर्चांना आपण आळा घालू शकत नाही, पण जे खर्च आपण अडवू शकतो, ज्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो, त्या खर्चांवर नियंत्रण मात्र ठेवायला हवं. जोडीदारासोबत काही गैरसमज मार्च महिन्यामध्ये तुमचे होण्याची शक्यता असल्यामुळे संवाद महत्त्वाचा. अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. ताण आणि डोकेदुखीची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. ताणामुळेच निद्रानाश किंवा झोप येत नाहीये असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल. पचन संस्थेची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. योग्य आहार तुमच्यासाठी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मार्च महिन्यामध्ये चांगलं लक्ष लागेल, पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे. मगाशी म्हटलं तसं कुंभ राशीच्या लोकांना 7.5 सुरू आहे आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्रांचं दान करणं किंवा अन्नदान करणं लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर